नमस्कार मित्रांनो, तुम्ही श्री संत तुकाराम महाराजांचा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हा अभंग तर एकदा कधी ना कधी ऐकलाच असेल. पण मित्रांनो, हा अभंग अतिशय सुंदर आहे. आपण या अभंगाला आजच्या व्हिडिओमध्ये डिकोड करणार आहोत. म्हणजेच तुकाराम महाराज या अभंगाद्वारे आपल्या भक्ताला काय सांगतात ते आपण पाहूयात. तर मित्रांनो, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी म्हणजेच हा अभंग आहे संत तुकाराम महाराज यांचा. सुंदर ते ध्यान उभे विठेवरीच. मित्रांनो, हा फक्त अभंग नाही, हे एक ध्यान आहे, हे एक दर्शन आहे आणि एक अनुभूती आहे. चला तर मग एक एक ओळ आपण या व्हिडिओमधून समजून घेऊयात. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या. मित्रांनो, या ओळीत संत तुकाराम महाराज आपल्या विठ्ठल यांचं ध्यान कसं करायचं ते सांगत आहेत. मित्रांनो, विठ्ठल म्हणजे पांडुरंग जो विटेवर उभा आहे, दोन्ही हात कमरेवर ठेवून. मित्रांनो, हे चित्र खूप साधं आहे, पण यामागचा अर्थ खूप मोठा आहे. विठ्ठल विटेवर उभे आहेत म्हणजेच ते भक्तांची वाट पाहत आहेत आणि हात कमरेवर ठेवले आहेत म्हणजे ते सांगत आहेत, मी इथेच आहे, तुझी वाट बघतोय. ही भावना आहे प्रेमाची, भक्तीची. आता मित्रांनो, पुढची ओळ. तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान. मित्रांनो, विठ्ठलाच्या गळ्यात तुळशीचा हार आहे आणि त्यांनी पिवळं वस्त्र म्हणजेच पितांबर घातलं आहे. मित्रांनो, ही फक्त सजावट नाही. तुळशी म्हणजे पवित्रता आणि पितांबर म्हणजे साधेपणा. तुकाराम महाराज आपल्या या अभंगात सांगतात की हेच ध्यान मला आवडतं. म्हणजे काय? त्यांना देवाचा दिखावा नको आहे, त्यांना साधेपणातला देव आवडतो. मित्रांनो, आज आपण देवाला मोठ्या मोठ्या गोष्टीमध्ये शोधतो, पण संत सांगतात देव साधेपणात आहे. आता पुढची ओळ. मकर कुंडले तळपती श्रवणी कौस्तुक भमनी विराजित. मित्रांनो, या ओळीत विठ्ठलांचा सुंदर अलंकार वर्णन केला आहे. कानात मकराकृती कुंडली चमकत आहेत आणि छातीवर कौस्तुभ मणी आहे. मित्रांनो, हे वर्णन फक्त बाह्य नाही. याचा अर्थ असा आहे की देव तेजस्वी आहे, तो प्रकाश आहे, ज्याच्याजवळ आपण गेलो तर आपलं अंधार दूर होतो. आणि आता मित्रांनो, पुढची आणि शेवटची ओळ. तुका मने माझे हेची सर्व सुख पाहुनी श्रीमुख आवडीने. मित्रांनो, ह्या ओळीचा अर्थ खूप खोल आहे. तुकाराम महाराज सांगतात, माझं सगळं सुख यातच आहे. मला काहीच नको, ना पैसा, ना नाव, ना प्रसिद्धी. मला फक्त विठ्ठलाचं दर्शन हवं आहे. हेच माझं खरं सुख आहे. मित्रांनो, आपण आजच्या काळात सुख कुठे शोधतो? पैशात, मोठ्या घरात, मोठ्या गाडीत. पण संत सांगतात, खरं सुख बाहेर नाही, ते आत आहे. जेव्हा तुम्ही मनापासून देवाचं ध्यान करता तेव्हा तुम्हाला एक शांतता मिळते, जी कोणत्याही गोष्टीत मिळत नाही. मित्रांनो, हा अभंग आपल्याला एक गोष्ट शिकवतो. देवाला मोठं बनवू नका, त्याला जवळ आणा, त्याचं ध्यान करा आणि त्याच्यावर प्रेम करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सुख बाहेर शोधू नका, ते आपल्या मनात आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा अभंग आणि त्याचा अर्थ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, आणखी असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्यासोबत राहा. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला असेच श्री संत तुकाराम महाराजांचे अभंग डिकोड करायला आवडतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक अशी सिरीज स्टार्ट करू जेणेकरून तुकाराम महाराजांचे सगळे अभंग आपण पुढच्या सिरीजमध्ये डिकोड करू. म्हणजेच आपण अर्थ समजून घेऊ. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनल गुप्त चाणक्य नीतीला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत रामकृष्ण हरी.